आणि प्रत्येक जणाला कविता लिहिता येते. त्यातले काही जण वहीवरती उतरवून ते इतरांना दाखवतात, त्यांना सादर सांगायचे असते. बाकी लोक असे असतात, इतर जण असे असतात की ते कविता, मनातली कविता कागदावरती लिहित नाही, पण ती त्यांच्या काळजात असते. तुमच्या कविता काळजात आहे म्हणून कागदावरच्या कवींच्या कविता तुम्हाला त्या भावतात. तुमचं सगळ्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि हा शब्दांचा फुलोर आहे, शब्दांचाच खेळ आहे, शब्दांचंच सामर्थ्य आपल्या समोर इथं सादर करतायत. यानंतर अतिशय सन्मानपूर्वक मी निमंत्रित करतो मंचावरील आमचे मित्र डॉक्टर ज्ञानेश्वर खिल्लारी. आपण आपली कविता या ठिकाणी सादर करावी. ज्ञानेश्वर खिल्लारी सर वैजापूरहून उपस्थित आहेत. जमतंय का? विनायकराव पाटील महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन करतायत, मराठी विषयातले संशोधक आहेत. आपण टाळ्या वाजून सरांचं स्वागत करा. सर्वप्रथम शब्द साहित्य प्रतिष्ठान लासूर स्टेशन यांचे मनपूर्वक धन्यवाद. वैजापूर तालुक्यात मला वाटतं हे पहिलं कवी संमेलन असेल कोरोनानंतरचं. आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता सगळे पट्टीचे कवी बसलेले, मी जरा एकटा रट्ट्यातला कवी, त्याच्यामुळं सांभाळून घ्या. आमचे बरेच मित्र या ठिकाणी बसलेले. जास्त न बोलता कवितेला सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे दैनिक दररोज. दैनिक दररोज. आपण वर्तमानपत्र वाचतो आणि त्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या घटना प्रसंग आपण कशा पद्धतीने बघतो, त्या दृष्टीने कविता कशी तयार होते ही मी तुम्हाला सांगतो. तेल न लावलेल्या आत कोंडा असलेल्या, तेल न लावलेल्या आत कोंडा असलेल्या पण मेहंदी लावलेल्या केसात हात घालून डोकं खाजवू लागलो. तेल न लावलेल्या आत कोंडा असलेल्या पण मेहंदी लावलेल्या केसात हात घालून डोकं खाजवू लागलो. कविता घ्यावी म्हणलं लिहायला, कविता घ्यावी म्हणलं लिहायला, तुझ्या माझ्या आणि समाजाच्याही समस्या असलेल्या, तुझ्या माझ्या आणि समाजाच्याही समस्या असलेल्या. म्हणून वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचू लागलो. भ्रष्टाचार बलात्काराच्या पेपरात बातम्या असलेल्या, भ्रष्टाचार बलात्काराच्या पेपरात बातम्या असलेल्या, लक्षात न येणाऱ्या कोपऱ्यात वाचू लागलो, लक्षात न येणाऱ्या कोपऱ्यात वाचू लागलो. पुरवणीत उघडे नागडे चित्र, पुरवणीत उघडे नागडे चित्र, रंगीबेरंगी असलेले चित्र, पण भारतीय संस्कृतीला घाबरत आजूबाजूला पाहून बघू लागलो. ही आमची संस्कृती आहे आणि त्यामुळं बघायचं असलं तरी कोपऱ्यात जाऊन बघावं लागतं. शहर आणि ग्रामीण, सुनेने सासूचा खून केला. शहर आणि ग्रामीण, सुनेनं सासूचा खून केला, पण बायको वाचन म्हणून पुढची बातमी वाचू लागलो. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी. आमची माती आमची माणसं, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, पण पेपरात कांद्याचे भाव वाढलेले पाहून मीही एसीत घाम पुसू लागलो. मीही एसीत बसून घाम पुसू लागलो. खिळीयाड, भारताचा दारुण पराभव झाला. खिळीयाड, भारताचा दारुण पराभव झाला. कधीतरी विश्वविजेता होईल हे स्वप्न मी रोज बघताना. कधीतरी सही आहे. राशी भविष्य, वर्तमान पेपरात एक सदर असतं, राशी भविष्य. बायको बरोबर कुरबुर टाळा. राशी भविष्य, बायको बरोबर कुरबुर टाळा, पण तेवढ्या बायको येताना बघत स्वयंपाकघरात जाऊन मदत करू लागलो. स्वयंपाकघरात जाऊन मदत करू लागलो. दररोज हात चालला पाडा, दररोज हात चालला पाडा. म्हणलं आता पेपरातून नजर काढा आणि पुन्हा तेल न लावलेल्या आत पाणी असलेल्या, तेल न लावलेल्या आत पाणी असलेल्या पण वरवर तूप लावून बघत हात घालून पीठ मळू लागलो. हात घालून पीठ मळू लागलो. हात घालून पीठ मळू लागलो. वाह वाह, बहुत बढ़िया बहुत बढ़िया.
वामनदादा कर्डक लिहितात इथं हे प्रश्न आहेत ना या संदर्भात. कुणी बनवले धनी कुणाला कुणी बनवले दास, कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास. वामन ऐक आता सांगे भीमगाथा. या परिस्थितीला कारणीभूत जर कुठली यंत्रणा असेल त्यांनी निर्देश केलेल्या वर्तमानपत्रांकडे, परंतु इथली लासूरची पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपले पत्रकार लासूरच्या बातम्या या विकासाच्या बातम्या असतात, सामाजिक सलोख्याच्या समतेच्या बातम्या असतात. तेव्हा पत्रकार मंडळींचे आपण मनापासून अभिनंदन करायचं. युद्धखोर अमेरिकेचं ते लक्षण आहे. बातम्यांच्या माध्यमातून समाजातली अस्वस्थता, घडणाऱ्या घटना 1% असतात, परंतु 99% समाज अस्वस्थ करून टाकणाऱ्या गोष्टी असतात. पी विठ्ठलांची ती कविता आहे की ज्यांची कविता कळत नाही त्यांना ग्रेस म्हणतात आणि ज्यांची बातमी कळत नाही त्याला प्रेस म्हणतात. परंतु या बातम्या अशा स्वरूपाच्या असतात. फार काळाचा एक वेगळा दृष्टिक्षेप आपण तिथं टाकलेला आहे. मनापासून अभिनंदन. आणि यानंतर या काळामधील मुली लिहितात आणि लिहित नाही तर त्या मंचावर जाऊन आपलं धाडसानं सादरीकरण सुद्धा करतात. जागतिक महिला दिनाचं एक ब्रीद वाक्य होतं, बी बोल्ड फॉर चेंज. जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर धाडशी बना. याचा अर्थ काय होतो, जे जे धाडशी बनले त्यांनाच बदल घडवता आला. तुम्ही धाडस करू शकला नाही तर तुम्हाला बदल घडवता येत नाही. ज्यांनी ज्यांनी धाडस केलं त्यांनाच फक्त बदल घडवता आला. बदलाचा आनंद आणि आस्वाद तेच घेऊ शकतात ज्यांच्याकडे धाडसाची क्षमता आहे. अशी एक धाडशी कन्या मंचावरती आहे. या 5 फुटाच्या स्टेजवरून ही 6 फुटाची मुलगी आपली कविता तुमच्या समोर सादर करणार आहे. गुंजन पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण तिचं इथं स्वागत करूया. मुक्ताई नगरची मुक्ताबाई असं तिच्याबद्दलचं विशेषण डॉक्टर ललित आधाने सर वापरत असतात. मुक्ताई नगरहून ती या ठिकाणी उपस्थित आहे. कसं असतं, आल्यापासून अर्ध्या तासापासून मी समाधान सरांना कन्व्हिन्स करतेय सर बसून कविता म्हणू ना. 5 फुटाच्या मंचावरून 6 फुटाची मुलगी कविता म्हणणार म्हणजे प्रेक्षकांच्या माना दुखतीलच. पण त्यांनी शेवटी ऐकलंच नाही. त्यांना उभं राहूनच म्हणायची होती ठीक आहे. आणि सर राहिला उंचीचा विषय आणि तब्येतीचा, माझा आणि धम्मपाल सरांची तब्येत पाहिल्यानंतर एवढ्या थंडीत तुम्ही उभं करणार तर कुडकुडणार तर आहेच आम्ही. असो, समाधान सरांनी कविता घेतली की या माणसाला काहीच कसं कळत नाही. माणसांचं माहित नाही, मुलींना सारं कळतं. क्या बात आहे, इथं जवाब आहे. तुमच्या सर्वांच्या आग्रहाने तीच कविता घेते. या मुलींना सारं कळतं. कुणाचं कुणासाठी कुठं दुखतं, कुणाला कधी काय खुपतं, कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरंच काळीच जळतं. खरंच सांगते या मुलींना सारं कळतं. प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे, प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुली जुगाड शोधणारे. प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुली जुगाड शोधणारे. गड आपल्याच ताब्यात सांगणारे, गड आपल्याच ताब्यात सांगणारे आणि तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणीचाही नंबर मागणारे. स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार, स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार. अहो तिच्याही वेटिंग लिस्ट मध्ये असतात असे 4. दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट, दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट. किती हो तुम्ही नॉनसेन्स. मुलींना डोळ्याची भाषा समजते, तिला असतो एक 6th सेन्स. मुलगी वयाच्या पुढे चालते, मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं आणि खरंच सांगते मुलींना सारं कळतं. म्हणून उगाच त्रागा करायचा नाही, उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाहीत. उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही. अहो अशा कुठे या पोरी पटतात, यांना असे रोजच भेटतात. आणि जर एका गुलाबात पोरगी भाळली, जर एका गुलाबात पोरगी भाळली, हे तुमच्यासाठी बरं नाही.
बॉयफ्रेंड बिफ्रेंड बनवून ठेवेल, लग्नाचं मात्र खरं नाही. पुढच्या ओळी तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे त्या ओळी. नक्की नक्की. कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेधतात. कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेधतात. तुम्हाला हवी असते हुरपरी, मुली लेकराचा बाप शोधतात. मुली लेकराचा बाप शोधतात. ज्याचं त्याचं गणित असतं, ज्याचं त्याचं गणित असतं, ज्याला त्यालाच हे जुळतं. आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. कोण मनाचे इमले बांधतो, कोण स्वप्नात बंगले धावतो. कोण मनाचे इमले बांधतो, कोण स्वप्नात बंगले धावतो. कोणाच्या बापाचा पगार किती आणि कोणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं. कोण मनाचे इमले बांधतो, कोण स्वप्नात बंगले धावतो. कोणाच्या बापाचा पगार किती आणि कोणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं. म्हणून उगाच थापा मारायच्या नाहीत, उगाच थापा मारायच्या नाहीत आणि आनाभाकाही करायच्या नाहीत. अहो, हितभर छाती टिचभर सीना, हितभर छाती टिचभर सीना, जितकी जरुरी तितकीच ताना. क्या बात आहे. स्टेजकडे बघू नका तुम्ही, इकडे खाली आजूबाजूला बघा तिकडे. आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा, आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा, याला कुठे हे वळतं. आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतं. किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतं. ती जीवनाचा हिशोब मांडते आणि याचं सारंच भाऊक असतं. प्रेम, करिअर, नोकरी, लग्न याचा कुठे हिशोब जुळतो. प्रेम, करिअर, नोकरी, लग्न याचा कुठे हिशोब जुळतो. नवरा आणि बॉयफ्रेंड यातला फरक मुलींना चांगला कळतो. चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक, एकदा चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही. आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही. आणि पुढे वन्स मोर फिर से एक बार दोहराओ ये बात. चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक, चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही. आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही. आणि पुढची गोष्ट की जरा हसून बोललं ना, जरा हसून बोललं ना की कामापुरतं मिळतं. आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. क्या बात. वा 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 वा. पुढच्या वेळी ज्यांना खरंच प्रेम कळतं त्यांच्यासाठी. विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते. विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते. या हातातून त्या हातात एक धमनी सतत भासते. मुलींना हवा असतो विश्वास, मुलींना हवा असतो विश्वास. त्या डोळ्यात सागर दाटून बसतात. भाकरी परी करपत असताना काजळलेल्या तव्यापरी हसतात. तुझ्या नजरेत किंमत दिसू दे, तुझ्या नजरेत किंमत दिसू दे. तिला सारं विश्व मिळतं. आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. क्या बात. वा वा वा. सुंदर गुंजांची सुंदर कविता. एकदा टाळ्या वाजून पण तिच्या या प्रामाणिक आणि उगा ओढून ताणून कुठले काही दुःखाची किंवा अशी कुठल्या गोष्टी नाही, जे आहे ते तिनं इथं नमूद केलेलं मनापासून अभिनंदन करावे अशी गोष्ट आहे. एकापेक्षा एक वेगळ्या वेगळ्या गोष्टी. कविता ऐकणं आणि पुस्तक वाचणं म्हणजे दुसऱ्याच्या मनावाटे विचार करणं आहे. बरोबर आहे की नाही? आणि तीच गोष्ट या कवी संमेलनातून होते आहे. या ठिकाणी येणं म्हणजे सामान्य होणं आहे. विशेषत्व गळून जाणं म्हणजे सामान्य होणं आहे. माणूस सामान्य झाला की माणूस आनंदी राहतो. जो सामान्य होऊ शकत नाही तो स्वतःच्या बहिणीचा गळा कापून त्याच्यासोबत सेल्फी घेतो, असा जनावरासारखा वागतो. आपल्या भागात हे आतापर्यंत घडत नव्हतं, पण आपल्या भागात आता हे घडतं आहे. त्यामुळं पुढच्या मुलांवरती, येणाऱ्या पिढीवरती संस्कार चांगले करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे. टाळ्या वाजून आपण एकदा संयोजकांचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. म्हणजे आणि यानंतरची पुढची कविता सादर करण्यासाठी
ज्यांच्या कविता ऐकून मला असं वाटायचं की मला ह्यांच्यासारखी कविता लिहिता आली पाहिजे. सही आहे, खरं आहे. विद्यार्थी असताना मी एक असा विद्यार्थी बघत होतो की ज्याच्या पाठीमाग अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा असतात. काय सर? नाही, चॉकलेट हिरो नाही ते महाराजच आहेत. ते आम्ही केल्या गोष्टी नंतर पुढच्या काळात. अगदी तरुण वयापासून विद्यार्थी अवस्थेपासून ज्यांनी शब्दांना आपलं मैत्र, शब्दांना आपलं श्रेय आणि प्रिय हे स्थान दिलेलं आहे. विद्यार्थी असताना ज्यांच्या कवितेला राज्यस्तरावरचे आणि राष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक आहे, ज्यांच्या कुणबी बाप या कविता संग्रहानं ग्रामीण कविता संग्रहातील एक मैलाचा दगड म्हणून एक स्थान प्रस्थापित केलं, असे आजच्या कवी संमेलनाचे आमचे मार्गदर्शक, ज्यांच्यामुळे या कवी संमेलनात आम्ही त्यांच्या आजूबाजूला बसण्याचं सामर्थ्य दाखवतो. डॉक्टर ललित अधाने सर यांना विनंती, आपण आपली कविता या ठिकाणी ठेवावी. तत्पूर्वी काही अनाउन्समेंट करताय. सर, मी तुमची क्षमा मागते. सगळ्यात महत्वाचं, कारण मी चालू कार्यक्रम थांबवला. ऑनलाईन काव्य स्पर्धा 2022 मधले जे 2 स्पर्धक होते ते आता आलेले आहे. तर त्यांचं स्वागत आणि त्यांचं सन्मानपत्र घेण्यासाठी मी त्यांना आवर्जून बोलवते. उत्तेजनार्थ पारितोषिक आहे चांगदेव गीते, आणि त्यानंतर तृतीय पारितोषिक आहे साक्षी संतोष आवटे. यांचा दोघीचंही सत्कार आणि स्वागत भरत पाटणे हे करते. दोघांनी पटकन यायचं आहे. मुलींचेच नाव आहे स्पर्धेमध्ये. मुलं कुठे गेले होते? मुलांना खूप काम असतात ना. सर, कसं आहे, सर्वेच तुमच्यासारखे हुशार मुलं नसतात, आणि आता तुम्हाला बघितल्याच्या नंतर ते येतील. स्टेटमेंट चुकीचं असू द्या, परंतु भावना खऱ्या आहेत. आणि आमचे गुरुवरी इथं बसलेले आहेत, आम्ही त्यांच्या छायामध्ये शिकलेलो आहोत. तर म्हणजे मला असं वाटतं की मी बरोबर बोलले असावं. धन्यवाद. डॉक्टर ललित अधाने सर माझ्या आणि माझ्या बायकोचेही गुरु आहे. म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे, तर ती काही धक्कादायक गोष्ट आजकाल नाही राहिलेली आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज मध्ये सर, की तुमच्यासारखी माणसं होते सोबत म्हणून आमचं जमलं. तर तो आशीर्वाद तिकडे पण द्या पलीकडं. सर, जखमीवर मीठ चोळू नका सर तुम्ही. म्हणजे लव्ह मॅरेजचा भानगड असे की ते करणं सोपं आहे, ते टिकवणं लय अवघड आहे. कारण लव्ह मॅरेज केलेलं असल्यामुळं आपण आधीच घरच्यांना फाशी घेईल, पळून जाईन, हे करीन ते करीन धमक्या दिलेल्या असतात. आणि मग लग्न झाल्याच्या नंतर कोणीच तुमची तक्रार ऐकत नाही. म्हणजे लव्ह मॅरेज वाल्याची तक्रार कोणीच ऐकत नाही. तर तुला लय किडा होता ना, तू तर जीव द्यायला चालला होता ना, तू तर म्हणला होता ना की मला तोडून टाका ना, त्यातून गावातून इथून तिथून काय टर्या मारत होता ना, तुमचं तुम्ही भोगा. अरेंज मॅरेज वाल्यांचं कसं असतं, काही कुरबूर झालं की गल्लीत येऊन भांडण करू शकतो. तो तुझ्या बापाला फोन लावीन, तुझ्या बहिणीशी बोलून, म्हणजे ते सुरू राहत होतं दणका. आमचं कोणी ऐकत नाही. परंतु या कवी संमेलनात आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने ऐकता. मी हा विषय फक्त यासाठी सांगितला की सरांच्या समोर आमचं लिहिणं बहरत आलं. आमचं आयुष्य आणि जे काही आहे ते सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर झालेल्या आहेत. त्यामुळे ते आमच्यासाठी एक वटवृक्षासारखा आधार आहे, सावलीसारखा. मी विनंती करेन टाळ्या वाजून आपण डॉक्टर ललित अधाने यांना इथं निमंत्रित करूया प्लीज सर. कसं हे विद्यार्थी म्हणून आणि मित्र म्हणून
खूप जवळीक असल्यामुळे समाधानच्या बोलण्यामध्ये थोडंसं अतिरेक झाला असावा किंवा जास्तीची स्तुती झाली असावी, तसं काही नाही आहे. त्यानं जे केलं ते त्याचं हिंमत होती असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आम्ही फक्त सोबत होतो की बाबा काही हरकत नाही, होऊन जाऊन दे. मला लासूरमध्ये कविता वाचताना आनंद या गोष्टीसाठी आहे की आपला मतदारसंघ एक आहे. मी खुलताबादचा आहे. तालुका जरी वेगळा असला तरी मतदारसंघ एक असल्यामुळे नातं जुळलं की. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खुलताबादला मराठवाडा साहित्य परिषद आम्ही स्थापन केली. बाजार समगीला मोठं साहित्य संमेलन घेतलं. वेगवेगळ्या ठिकाणी कवी संमेलन आम्ही आयोजित केली. आणि मला नेहमी मनामध्ये खंत असायची की गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा साहित्य संमेलनं झाली पाहिजे, कवी संमेलनाचं आयोजन झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही जी भर होती किंवा ही जी उणीव होती, ती उणीव शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठाननं भरून काढलेली. म्हणून तुमच्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. कौतुक करण्या इतका मी मोठा नाही, कारण की संयोजकांकडे पाहिल्यानंतर माझ्या वडिलांच्या वयाचे तुम्ही सगळेजण आहात, ज्येष्ठ मंडळी आहात संयोजनामध्ये. मला आनंद या गोष्टीचा झाला की साहित्यावर, कवितेवर प्रेम करणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण जुन्या काळापासून कवीला हा कुठला ना कुठला आधार असतो. म्हणजे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. जर ऐकणारेच नसले तर कविता कितीही सुंदर लिहिली तरी त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून तुमच्या सर्वांचं श्रेय हे आम्हाला शिदोरीसारखं जन्मभर पुरेल. म्हणून तुमच्यासाठी व्यासपीठावरील सर्व कवींना विनंती करतो की तुम्ही यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मित्र हो, प्रेमाबद्दलच्या सगळ्या कविता झाल्या आत्ता इथे. आणि प्रेम आपण सर्वच जण करतो असं सगळ्यांनी सांगितलं. पण प्रेमाचं प्रतीक म्हणून ज्या ताजमहालाकडे आपण पाहतो, त्या ताजमहालाच्या अनुषंगाने आमचे एक कवी मित्र आहेत बघा, ज्ञानेश वाकुडकर. त्यांना एक मित्र म्हणाला की चल आपण ताजमहाल पाहून येऊ. त्यावेळेला त्यांना एक कविता सुचली. त्या कवितेची शीर्षक आहे ताजमहालाची चर्चा कशाला करू. ती कविता मला या ठिकाणी आवर्जून ऐकावीशी वाटते. त्याचं कारण असं की आपण आपल्या अवतीभोवतीच्या माणसांवरती, आपल्या परिसरावरती, आपल्या भाषेवरती, आपल्या मातीवरती प्रेम केलं पाहिजे, ही ती कविता सांगते. म्हणून ती कविता मला इथं, ताजमहालाची चर्चा कशाला करू. बहुत बढिया. त्यांच्या मित्राला ते म्हणतायत, क्या बात आहे. ताजमहालाची चर्चा कशाला करू, साजनी मी तुझा चेहरा पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू. सर 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 डिस्टर्ब. ज्ञानेश्वर वाकुडकरांनी म्हणलेली ना, इथं ज्यांचे लग्न झाले त्यांनी सगळ्यांनी पाठ करा हे आणि घरी जाऊन म्हणून दाखवा. शपथ आहे तुम्हाला. सर प्लीज कंटिन्यू सर. ताजमहालाची चर्चा कशाला करू. शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचं प्रतीक ते आहे. मग आपण आपल्या घरच्यांवर प्रेम करायला काय हरकत आहे, त्याचं हे प्रतीक आहे. ताजमहालाची चर्चा कशाला करू, साजनी मी तुझा चेहरा पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू. आज होऊ कसा ताजवरती फिदा, आज होऊ कसा ताजवरती फिदा, त्यास येईल का लाजण्याची अदा, पत्थराची पूजा मी कशाला करू, पत्थराची पूजा मी कशाला करू. चालता बोलता ताज मी पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू. क्या बात आहे. वाकुडकरांचे शब्द, तुमचा आवाज, क्या बात आहे सर, जोरदार. त्या मित्राला मी म्हणालो की बाबा ताजमहाल पाहायला जाण्याआधी त्यानं तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला, तू शौचालय तरी बांधलं का. क्या बात आहे. वा वा वा. म्हणजे आपली मुमताज जर उघड्यावर जात असेल तर याच्यासारखी दुसरं दुर्दैव नाहीये. असो, आपण आपल्या मातीवरती, आपल्या माणसावरती प्रेम केलं पाहिजे, आपल्या शेती मातीवरही प्रेम केलं पाहिजे. मला शाहीर शिंदेची एक 4 ओळीची कविता आठवते.
अरे बळीराजा तुझं झालं हाल, अरे बळीराजा तुझं झालं हाल, लई वंगाळ र वंगाळ गेलंय साल, लई वंगाळ र वंगाळ गेलंय साल. साऱ्या जगाचा पोशिंदा तू, साऱ्या जगाचा पोशिंदा तू, तुझं खाऊन तुझीच थू थू, तुझं खाऊन तुझीच थू थू. अडत दादा झाला माला माल, अडत दादा झाला माला माल, लई वंगाळ र वंगाळ गेलंय साल. पोर करावं लागल पिवळी, पोर करावं लागल पिवळी, जावई मागण सोन साखळी, जावई मागण सोन साखळी. पाणी नाही रे जळून गेला माल, पाणी नाही रे जळून गेला माल, लई वंगाळ र वंगाळ गेलंय साल, लई वंगाळ र वंगाळ गेलंय साल. सालो साल आमचे वंगाळ जातात, पण या वंगाळपणातही सौंदर्य शोधलं पाहिजे, या दृष्टिकोनानं मी जीवनाकडे पाहतो. आणि म्हणून एक वेगळी प्रेमावरची कविता तुमच्या समोर ठेवणार आहे. इर्षाद सर, आपण काय करतो, आपल्या मातीमध्ये जातो, शेतात गेल्यानंतर आपण सहज फेरफटका मारून सगळीकडून येतो, पण सौंदर्य दृष्टीकडून शेतात जर पाहिलं तर मला असं वाटतं की उत्तम उत्तम कविता जे पाहतो ते आपण लिहिलं पाहिजे. आणि मी गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी बांधावरून चाललो होतो आणि बांधावरून जाता जाता एका बाजूला ऊस, दुसऱ्या बाजूला कापूस, आणि कापसाच्या आणि ऊसाच्या मध्ये चवळीचे माझ्या वडिलांनी 2 पाट पेरले होते आणि त्या ऊसाला तुरा आलेला होता. वारं आलं की तुरा असा हालायचा आणि हल्ला की ती चवळीच्या शेंगा अशा खाली वाकलेल्या असायच्या. माझ्या लक्षात आलं ही चवळीची शेंग म्हणजे ती आणि ऊस म्हणजे तो, आणि तो तुरा हल्ला की तो तिला खुणवतो. अशी कल्पना आली आणि एक कविता लिहिली चवळी, 4 ओळी म्हणजे 4 कडव्याची कविता आहे, ती तुमच्या समोर ठेवतो. आणि नंतर खास कविता तुमच्यासाठी दुसऱ्या आवर्तनामध्ये, दुसऱ्या राऊंड मध्ये खास ऐकू. एक कविता तुमच्यासाठी. लाज लाजून कवळी झाली चवळीची शेंग. फार कवळी जर असली ना शेंग तर तिला वाधी म्हणतात, वाधी. बरोबर आहे ना सर? बरोबर आहे बनसोडे सर? हा. आणि संतोष तुझ्यासाठी ही कविता खास, वर्गमित्र आहे माझा. लाज लाजून कवळी झाली चवळीची शेंग, ऊस हलवून तुरा खुणैतो अशी ग. ऊस हलवून तुरा खुणैतो अशी ग. आजूबाजू नाही कोणी घेते चवळी पाहून, आजूबाजू नाही कोणी घेते चवळी पाहून. चाल चालते कवळी थोडं लटक होऊन, चाल चालते कवळी थोडं लटक होऊन. डोळे डोळ्याला भिडता अंगी होते आग आग. डोळे डोळ्याला भिडता अंगी होते आग आग. अंधोघाच्या मधी उभा फणा काढून या नाग. दोघाच्या मधी उभा फणा काढून या नाग. तशी फिरली माघारी त्याचा फुतकार ऐकून, तशी फिरली माघारी त्याचा फुतकार ऐकून. ऊस गेला कारखान्या चवळी तिथंच बसून, चवळी तिथंच बसून. धन्यवाद. बहुत बढ़िया सर. ताजमहालावरती सरांनी कविता सादर करून नंतर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे कविता चवळीवरची शेंग सादर केली.
आता ज्या क्रमानं आहे त्या क्रमानंच आहे. आणि सरांनी ताजमहलवर कविता फार सुंदर सादर केली. खरं तर आमच्यासारख्या गरिबांचं लय अवघड आहे बाबांनो. एक शाहजहां ने बनवा के हसी ताजमहल, ताजमहल हम जैसे गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मजाक. इनके जैसे गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मजाक. इसलिए ए सनम कहीं और मिला कर मुझे. क्या बात आहे. साहिर लुधियानवी. म्हणजे बायको मेल्याच्या नंतर असा काय आनंद असेल की एवढा मोठा ताजमहल बांधला असो. सर आमच्यासारख्याच कसं आहे माहितीये का, म्हणजे आमचा तुषार फार सुंदर म्हणतो की ताजमहल बांधूनही मी तिच्यासाठी कारागीरच ठरलो, कारण तिचा शहाजहान तर कुणी वरच होता. क्या बात आहे. बहुत बढिया. वा वा क्या बात आहे. आपल्याकडे झालं असं की माता भगिनी झालेला आहे आध्यात्मिक धार्मिक आणि पुरुष बांधव झालेले आहेत व्यसनी. लक्षात घ्या बरं का, मी प्रामाणिकपणे आणि अतिशय जबाबदारीने हे विधान करतो. तुम्ही जर म्हणजे मी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करतो, शाहिरीचे कार्यक्रम करतो आणि आम्ही दिवाळी सकाळचा कार्यक्रम जेलमध्ये करत असतो, हर्सुल जेलमध्ये. तर त्या हर्सुल जेलमध्ये जाणीवपूर्वक मी एक गोष्ट करतो, त्यातल्या काही कवींच्या कविता, काही कायद्यांच्या कविता, काही कायद्यांची गाणी, काही कायद्यांचं वेगवेगळं सादरीकरण, मिमिक्री वगैरे असं घेत असतो. त्यातले खूप कैदी कलाकार आहेत, परंतु त्यांना व्यक्त कुठं व्हायचं ते लक्षात नाही आलं आणि ते तिकडं हर्सुल कारागृहात आहे. जर कवितेसारखं माध्यम या माईक सारखं माध्यम जर तुमच्या माझ्या हातात आलं नसतं तर आपण कदाचित तिथं असतो. आपल्याला हा चांगला मार्ग सापडला, संवैधानिक मार्ग सापडला म्हणून आपण सामान्य झालो आहोत. व्यसनाधीनतेपासून आणि या सगळ्या कर्मकांडांपासून जर स्वतःला सावरायचं असेल तर मला वाटतं सगळ्यांनी डायरी लिहायला पाहिजे, प्रत्येकानं कविता लिहायला पाहिजे. कविता ही खूप चांगली मित्र, खूप चांगली मैत्रीण आहे. तेव्हा मी बसलेल्याही सगळ्यांना विनंती करेन, प्रकाशित होईलच असं नाही, कुणी वाचेलच असं नाही, पण सगळ्यांनी कविता कराव्या. ज्यांनी ज्यांनी या कवी संमेलनामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन करायला पाहिजे. मी शाहीर असल्यामुळं म्हणजे मी पोवाडे पण लिहिलेले आहेत, अनेक ठिकाणी माझे पोवाडे म्हणत असतो मी, पण शाहिरीच्या ढंगानं काही माझ्या रचनाही तशा झालेल्या आहेत की बेभान चालीत मुरका घालीत जातेस कुठं तू फिरायला, झाले जीवाचे हाल जरा जपून चाल, आता सारेच लागले तर झुरायला, नको वळून माग पाहू लय जळून बघतात तुला, सारे म्हातारे चष्म्यावाले लय जवळून बघतात तुला, हे पडशील फशी तू पाण्यातली माशी, तुला सारेच टपलेत धरायला, झाले जीवाचे हाल जरा जपून चाल, आता सारेच लागलेत झुरायला. पण आपण जरा थोडीशी इमानदारीची पण गोष्ट केली पाहिजे की नाही. म्हणजे माझी पहिली कविता यांची प्रेमाची असते बाकीच्यांची. माझी पहिली कविता होती की हे बघ मा इथं शहरात गेलो शिकायला आणि बघावं तर काय लोकांनी संस्कृती काढल्या इकायला, हाडकुड्या अंगाची आबरू झाकायला, माय तू गुंडाळतेस नवनवार लुगडं, शहरात बाया पाव भरवारात मोक्याचं झाकतात बाकी सारं उघडं, फॅशनच्या नावाखाली शरमत्यात अंग झाकायला आणि बघावं तर काय लोकांनी संस्कृती काढली इकायला. आपल्याकडं माई माणसं जातात भाद्राला वारकाकडं न्हाव्याकडं, पण शहरात बायकांच्या हजेमतीची दुकानं जिकडे तिकडं, बायका करतात मुंडन माणसं लागली तर खायला, बघाव तर काय लोकांनी संस्कृती काढली इकायला. टाटा बाय बाय शिव संस्कृतीत दुरूनच डोंगर साजरा बारा, बंद दरवाजावर वेलकम लिहिते तर येता जाता गेट बंद करा, कुत्र्यापासून सावधान लिहून माणसंच लागलेत भुकायला, बघा तर काय लोकांनी संस्कृती काढली. एवढ्या सहज तौलनिक पद्धतीतून माझी पहिली कविता मी सादर केली होती आणि मग जेव्हा ती सादर केली तेव्हा अनेकांना प्रतिसाद मिळाला. पण मला असं वाटलं की माझ्या जगण्याचं मी प्रामाणिकपणे मांडलं पाहिजे आणि सरांनी सांगितलं की अशा नाही जरा थोडीशी गंभीर कविता लिहित जा. आणि मला आठवलं माझं जगणं, माझी पहिली कविता, मग त्याच्यानंतर दुसरी कविता मी माझ्या बापासाठी लिहिली होती की बापा तुला सरणावर जळताना पाहिलं आणि माझ्या डोळ्यात आनंदाचे आसू आले, शासकीय इतमामात पुष्पचक्र वाहता तिथं पार्थिवांवर, पण तुझं मड निघालं तेव्हा दफडं नाही वाजलं पुढं, तुझं दैव गांडू तुला जाळणाऱ्या गौऱ्यांचेही शेण ओले, बापा तुला सरणावर जळताना पाहिलं आणि माझ्या डोळ्यात आनंदाचे आसू आले. या कवितेला प्रथम पारितोषिक मिळालं आणि ते मी सरांच्या हस्ते घेतलं होतं. त्यामुळं ही मंडळी होती की माझ्या कवितेवरती या बाकीच्यांच्या अनेकांच्या कवितेवरती संस्कार, माझी जी मला पाठ असलेली कविता आहे, मी थोडंसं शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे गजनी टाईप,
मला माझ्याच कविता कोणाच्याच लक्षात राहत नाही. माझी कविता सादर करतोय. दूध डेअरी आहे ना तुमच्याकडे, दुभता आहे ना? हा, म्हणजे तुमच्यासाठी, आमच्याकडे पण आहे. माझ्या बापाचं घर कसं गोकुळ, गुण्या गोविंदानं राहतंय. माझ्या बाबाचं, ज्यांच्या ज्यांच्या बापाचे त्या सगळ्यांच्या बापांचं अभिनंदन करतो. हो, माझ्या बापाचं घर कसं गोकुळ, गुण्या गोविंदानं राहतंय. दूध डेअरीला जातंय, हो दूध डेअरीला जातंय, दूध डेअरीला जातंय, हो दूध डेअरीला जातंय, दूध डेअरीला जातंय, हो दूध डेअरीला जातंय. पुडीचं दूध म्हणजे त्या शहरातल्या मंडळींना कशाचं काय मेळ नाही सध्या. आता मी म्हणजे 25 वर्ष शहरात राहतो आणि 20 वर्ष गावाकडे राहिलो, म्हणजे जास्तीत जास्त मी आता शहरातला झालो. तस्वीरों की इस शहर में नफरत बहुत है, कोई अपना सा मिले तो दुश्मन बना ले. जमाने से खफा मैं भी हूँ, है नाराज तू भी, मैं बाल बढ़ा लेता हूँ तू दाढ़ी बढ़ा ले. वाह वाह वाह, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. तो होना चाहिए ना, लेकिन ऐसा कुछ नहीं होगा. ये तस्वीरों की जो शहरी है उसमें कुछ नहीं होगा. म्हणजे त्यांना अंड कोण देतं म्हणल्याच्या नंतर ते म्हणतात दुकानदार देतो. असं कसं हो? आणि ते गेलं दुकानात, ते खराब अंडे निघले म्हणून ते पाण्यात बुडून पाहतात ना, ते घेऊन गेलं दुकानात. आपने दे हुए अंडे हैं. दुकानदार पण ले हुशार. कितने बजे आए थे? 12 बजे आया था. तब तो मेरी बीवी थी. हाँ, तो तुम्हारी बीवी ने दिए होंगे फिर. पाणी लोकांना फक्त बिस्लरीचं माहिती आहे, बरोबर आहे की नाही? हा, आणि दूध कशाचं आहे त्यांच्याकडं? डेअरीचं आहे, म्हणजे ते पुडीचं दूध आहे. कशाचं दूध आहे? पुडीचं. पुडीचं दूध कसं गोडी न खातोय शहरामधला सर. नाजूक मॅडम साजूक तुपाची वरून सोडती धार. अरे दूध काय जणू मॅडम काढती, थँक्यू म्हणतोय वर. शहरात आम्हाला दूधवाला भैया म्हणतेत, किती हा चमत्कार. भैयापर्यंत बहारवाला ना, म्हणजे ते झालं त्यांचं. आणि आम्ही गावातून जातो दूध घेऊन, म्हणजे आम्ही झालो भैये. लक्षात येते ना? अहो, शहरात आम्हाला भैया म्हणतेत, किती हा चमत्कार. गाई म्हशी विना किसन कान्हाचं, गाई म्हशी विना किसन कान्हाचं, गोकुळा परीस दुभतय. आणि आमचं दूध ढेरीला जातय, हो दूध ढेरीला जातय, दूध ढेरीला जातय, हो दूध ढेरीला जातय. न्हावून धुवून गाई म्हशीची, हा न्हावून धुवून गाई म्हशीची. माझ्या भावांकडे गाई आहे, 100 लिटर जातं रोजचं. तुम्हाला सांगतो, किती महत्वाचं काम असलं तर ते कुठंच जाऊ शकत नाही. दिवस रात्र हरिपाठ म्हणतो. मी वारकरी, मी पायी वाऱ्या केलेल्या आहे पंढरपूरच्या. मी स्वतः मृदंग वाजवतो, हरिपाठ गाणार आहे. त्याला कुठं जाता येत नाहीये, कुठंच कधी गेला नाही. 24 तास 24/7 एकच काम आहे. न्हावून धुवून गाई म्हशीची, हा देवा परी करी सेवा. अंधारात त्यो गोठ्यात निजतो तुम्हाला तुपाचा दिवा. शाळेतलं पोट ठोरा माग जातय, अनवानी पायान जभा. तिळ तिळ तुटतय काळीज पाहून लाही लाही त्याच्या जीवा. आमचं फ्युचर रानावनातून, आमचं फ्युचर रानावनातून आपलं करिअर घडवतय. आणि आमचं दूध डेअरीला जातय, हो दूध डेअरीला जातय. आलं कसं दूध? आलं दूध डेअरीला जातय, हो दूध डेअरीला जातय. कोरस पण आज क्या बात आहे, मजा आलाय. लक्षात घ्या, हे आलं कुठून एवढं? सासरहून एक आणली जर्सी, सासऱ्याचं कन्यादान. बामणाला द्यायचं, आता बामण घेत नाही, मग जावायला द्यायचं. सासरहून एक आणली जर्सी, सासऱ्याचं कन्यादान. बापानं केंडलं माईला म्हणून जावयाचा ठुला मान. वा वा. तव्हापून घरी दुधाची धार, खंडल्याच नाही ध्यान. 20 लिटर दूध रोजच्याला जात, बापाचा गावात मान. सही सही. पाटील आहे. कॅनीत भरून घरातलं सार, अहो कॅनीत भरून घरातलं सार, पोट चटणी संग खातय. दूध डेअरीला जातय, हो दूध डेअरीला जातय. चल रहा है. दूध डेअरीला जातय, हो दूध डेअरीला जातय.
आहे माहिती का तुम्हाला शहरात? म्हणजे माझी बायको शहरातली म्हणून मला बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत सध्या. एकदम बंगल्यात जन्मलेली पोरगी आणि मी एकदम खेड्यात. लग्नाची पहिली रात्र तुम्हाला सांगतो लयच मजेदार होती. एकतर सगळ्यांसोबत युद्ध करून लग्न केलेलं आहे आणि पहिल्या रात्रीचं सेंटिमेंट म्हणजे काय ते स्वागरात वगैरे ते असतं ते. आणि ते घरात मग फुलं बिलं सगळं सजवलेलं एकदम. ती म्हणली मला लाईट बंद असेल तर झोप येत नाही. म्हणलं मला सुरू असेल तर झोप येत नाही. मी तिला म्हणलो मला फॅन बंद असेल तर झोप येत नाही. ती म्हणली मला फॅन चालू असेल तर झोप येत नाही. तुम सोचो फिर कैसे होंगे स्वागरात. रात्रभर जागूनच काढावं लागलं की नाही. आणि मी एक तर शोनू बेबी होतो. शोणा बेबी असं करून येतो चांगला आहे ना. भांडणं लावू नका सर. हा मग काय झालं असेल? मला फॅन पाहिजे तिला ट्यूब पाहिजे. मी तोंडाला बांधून झोपलो डोळ्याला. ती अंगावर घेऊन झोपली उजेड बघत. मग गावाकडे गेलो. एक दिवस 7 दिवसाच्या नंतर 7 दिवसांच्या मुक्कामासाठी बायको दाखवायला. सर लाईव्ह सुरू आहे बरं. लाईव्ह सुरू आहे. हो घरी ऐकत असते. नाही मला कॉन्फिडन्स आहे माझी बायको फेसबुक बघत नाही म्हणून चाललंय. मग गावाकडे गेलो आम्ही वावरात राहायला. लोड शेडिंग डीपी जळेल. 8 दिवस लाईट नाही. शहरामध्ये मी शोणा बेबी होतो तिथं नंतर माझी ती शोणू बेबी झाली. इथं तर लाईटच नाही आणि फॅनही नाही. तुला दिव्याकडे बघून जेवढी रात जागता येईल तेवढी जाग वया. हो की नाही? माझ्यासाठी तिनं थोडं खेडं व्हावं. तिच्यासाठी मी थोडं शहर व्हावं. तिच्यासाठी मी थोडं बाई व्हावं आणि माझ्यासाठी तिनं थोडं पुरुष व्हावं. यापेक्षा काय असतं सहजीवन? खरंय खरंय सर. वा 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 वा. सहजीवनाचा हाच तर आनंद आहे. म्हणून तर 2 लेकरं झाली तरी आम्ही एकमेकांचे शोणू बेबीच आहोत. त्यामुळे चांगला शोणा बेबी होण्यासाठी या गोष्टी ऍडजस्टमेंट नावाची गोष्ट असते ती मात्र करायची, आनंदाने करायची. पूजा करायची गरज नाही. संध्याकाळच्या वेळेला ढाब्यावर तर बसायची अजिबातच गरज नाही. बरोबर आहे की नाही? व्यसन मुक्त व्हा आणि भय मुक्त व्हा यासाठी कवी संमेलन आणि कविता आल्या त्यासाठी. सही आहे. तुमचं ते कडवं सुरू होतं. हा शहरात काय जर्सीतलं त्याच्यानंतरच आयएसओ रिमार्क ब्रँडेड कंपनी लई बाई चिकना आटा. शहरातली म्हणते माऊली. कोणतं पाहिजे आटा? अन्नपूर्णा. अजून तुमच्याकडे कोणतं म्हणतं येतं? आटा सम्राट. ते पण लेवल वरती. ज्याच्याकडे जेवढं बजेट आहे त्याला तसा आटा. जसं बजेट तसं शिक्षण. जसं बजेट तसा दवाखाना. आयएसओ रिमार्क ब्रँडेड कंपनी लई बाई चिकना आटा. मळायला सोपा पचायला सोपा जणू काही बॉर्नविटा. पण शेतात भाऊ गव्हाला बारी देतोय माझा छोटा. माय भी म्हणते जातीन दिवस सबुरी ना घे बेटा. मोत्या परिधान आडतीला आणतो. अहो मोत्या परिधान आडतीला आणतो. घरात मातेर राहतय आणि दूध डेअरीला जातय. हो दूध डेअरीला जातय. दूध डेअरीला जातय. हो दूध डेअरीला जातय. या जगाची आबरू कोण सांगतो? कोण सांगतोय जगाची आबरू? शेतकरी सांगतो. आपण फक्त ब्रँडला महत्व द्यायचं. आपण कशाला महत्व देतो? ब्रँडला. पण हा कपडा आहे, या जगाची जी काही इज्जत आहे, जी काही अब्रू आहे, रेमंड मुळे नाहीये, माझ्या बापामुळे आहे. म्हणून माझ्या बापासाठी टाळे वाजले पाहिजे की नाही? कापूस भगवा कापूस निळा, कापूस निळा पांढरा झाला. सगळ्या ध्वजांचा कपडा माझ्या शेतामधून आला. सगळ्या झेंड्यांचा कपडा माझ्या शेतामधून आला. तुम्ही त्याला वेगळा वेगळा रंग देऊन जातीत आणि पातीत असं. विद्रोही नावाचा कवी म्हणतो असा की, विद्रोही नावाचा एक कवी आहे, हिंदीमध्ये फार सुंदर पद्धतीने लेखन करतो, इर्शाद. विद्रोही नावाचा कवी असं म्हणतो, मैं किसान हूं आसमान में धान जमाता हूं. मैं किसान हूं आसमान में धान जमाता हूं. उन्होंने कहा अरे पगले, आसमान में कहा धान आती है? तो मैंने कहा अरे पगले, अगर जमीन पर भगवान जम सकते हैं
तो आसमान में धान को चमना पड़ेगा। वाह वाह वाह, बहुत बढ़िया सर, वाह। अब तो ये होके रहेगा, अब तो ये होके रहेगा, या तो जमीन से भगवान उखाड़े जाएंगे या आसमान में धान जमे। क्या बात, क्या बात। शेती हीच क्रांती आहे आणि आज शेती हेच सगळ्यात मोठं दारिद्र्य आहे। प्रमोशन झालं पेढे आणा करा साहिबाच तोंड गोड, प्रमोशन झालं पेढे आणा करा साहिबाच तोंड गोड, जगाच करतो तोंड गोड त्याच्या उसाचा जळतोय फड, अहो तुम्ही करा की तोंड गोड तिकडं तोंडाचं पळालं पाणी, धन्यानं घेतली रानात फाशी धक्क्यानं मेली राणी। धीर लहाना पळत आला आणि सांगतो की वहिनी दादानं झाडाला लटकून घेतलं, लोक जमा झालेत, म्हणते पोलीसची गाडी बोलवा। ती वहिनी रागवली, भाऊजी असं काय म्हणता, नीट बोला काय झाले ते। नाही मी बघून आलो, दादानं झाडाला लटकून घेतलं, लोक जमा झाले, म्हणते पोलीसला बोलवा। खरं बोला म्हणे, हा वहिनी खरंय, मी पाहून आलो। लग्न होऊन झालं होतं 1 वर्ष, बाळ आहे 2 महिन्यांचं। आष्टी तालुक्यातली घटना आहे बीड जिल्ह्यातल्या, ते समोर तिथं आहे, ती बाई भाकर टाकते चुलीवरती, 2 महिन्याचं बाळ समोर आहे, पाप नवऱ्याने तिकडे फाशी घेतली, या बाईला धक्का सहन झाला नाही, भाकर हातावरच राहिली। ही कविता लिहून मी 10 वर्ष झाली आणि घटना 3 वर्षांपूर्वीचे। आपण जे लिहितो ते जेव्हा सत्य होतं तेव्हाच वाईट वाटतं, तोंडात मारून घेऊया आपण आपल्या, अशी वाईट गोष्ट असं होऊ नये। या कल्पना कल्पनाच राहाव्या, कल्पना कल्पनाच राहाव्या। प्रमोशन झालं पेढे आणा करा साहिबाच तोंड गोड, जगाच करतो तोंड गोड त्याच्या उसाचा जळतो फड, अहो तुम्ही करा की तोंड गोड तिकडं तोंडाचं पळालं पाणी, धन्यानं घेतली रानात फाशी धक्क्यानं मेली राणी। अनाथ झालेलं पाण्यातलं तान, अनाथ झालेलं पाण्यातलं तान आता कात टाकायला शिकतय, जरी दूध डेअरीला जातय हो, दूध डेअरीला जातय, जरी दूध डेअरीला जातय हो, दूध डेअरीला जातय। शेती हीच माणसांच्या जीवनातली जगण्यातली जगातली मोठी क्रांती आहे आणि त्याच क्रांतीला पुन्हा एकदा प्रतिक्रांती उत्क्रांतीमध्ये पलटून शेतकऱ्यांचं जगणं सुखकर आणि समृद्ध व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। यानंतर पुढचे कवींना मी इथे निमंत्रित करतो। डॉक्टर समाधान इंगळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण अतिशय उमदी आणि ताकदीची कविता सरांनी सादर केली। खरं आहे, शेतकऱ्यांची अवस्था नेमकी काय आता, सूर्यकांत डोळसे म्हणतात ना की राजे विचारू नका तुमच्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे, राजे विचारू नका तुमच्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे, विषाला पैसा नसला तर झाडाला फाशी आहे, व्याजाने व्याज वाढत जाते तरी म्हणतो हप्त्याने का चुकवतो, व्याजाने व्याज वाढत जाते तरी म्हणतो हप्त्याने का चुकवतो, चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो। ही वस्तुस्थिती आहे दादांनो काकांनो, आणि म्हणूनच की सरांनी दुधावरची जी डेअरीला जाते कविता सादर केली, त्यावरती एक शायर फार सुंदर म्हणतात की रामराज में दूध मिला था कृष्ण राज में घी, रामराज में दूध मिला था कृष्ण राज में घी, इस राज में चाय मिली है फूक फूक कर पी। आम्हाला मग अशी चहा आला होता, आम्ही पिला, तुम्ही नाही पिला, आणि मस्त चांगलं सुरू आहे सर। असे श्रोते मी कुठंच नाही पाहिले सर, म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने हे ऐकतायत। असे श्रोते अमेरिकेत नाहीत, जपानला नाहीत, पाकिस्तानला नाहीत, जवळच्या आपल्या नेदरलँडला नाहीयेत, म्हणजे मी तिकडे गेलो नाही म्हणून सांगतोय बरं का, असे नाहीत तिकडं। म्हणजे खरं सांगतो सर, असे हे श्रोते तर म्हणतो लोकांना दाखवण्यासाठी खूप चांगल्या टाळ्या वाजवत आहेत, म्हणजे जसा आपला हापूस। मागच्याही कार्यक्रमात तुम्ही असंच म्हटलं तिथे का सर, मी जिथं जातो तिथं असं म्हणतो कार्यक्रम करायचा, परत जायचं असतं। मी पक्षांवर बिक्षांवर मुद्दाम बोलत नाही सर, कारण तिथून परत जायचं असतं मला। म्हणजे हे श्रोते तर सर हापूस जसा आपला दुसऱ्या देशात एका पेटीत घालून टाकला जातो आणि सांगितला जातो पहा आमचा भारताचा हापूस असा आहे, रायगडचा हापूस असा आहे, तसं या श्रोत्यांना पेटीत घालावा आणि दाखवावं दुसऱ्यांना, रसिक असे असतात। क्या बात आहे, असे रसिक सगळीकडेच मिळावेत। इम्पोर्टेड माल, इम्पोर्टेड माल आहे, ब्रँडेड आहेत, म्हणजे ब्रँडेड असलं गरजेचं आहे। यानंतर मी आदरणीय डॉक्टर शिवप्रसाद घोडके सरांना विनंती करतो की आपण आपली कविता सादर करावी। शिवप्रसाद घोडके, एकदा जोरदार टाळ्या। या ठिकाणी काल सगळ्यांनी 30 सादर केला, त्यावरती मी 4 ओळी काही लिहिलेल्या आहे, तर त्या सुरुवातीला मी तुमच्या समोर सादर करतो। 30 केला
साजरा काल 31 साजरा केला साजरा काल कुणी खाल्ले कोंबडे